तर आता आपण काय केलं, पूर्ण असं 4 पदरी आपण फोल्ड करून घेतलो. ही आपल्याला 3.5 फुटाची रांगोळी आहे. तर याचे पूर्ण फोल्डिंग करून आपण काय केलं, पूर्ण असे मार्किंग करून घेतलंय आधी. त्यानंतर ह्या टाइप मध्ये आपण मार्किंग करून घेतलंय. मग ओपन करून आपण पेन्सिलने लाईन्स मारून घेतलेल्या आहेत. हे असे लाईन्स मारून घेतलेले. तर आता आपल्याला आतमधला छोटा वर्तुळ काढायचा आहे, त्यानंतर मोठा वर्तुळ काढायचा आहे. तर वर्तुळ कसा काढायचा, तर घ्यायचा असे पट्टी असते तुमच्याकडे स्केल किंवा छोटी मोठी पट्टी असते, त्याचा वापर करा. आणि इथून हे जे लाईन्स मारलेले आहेत ना, त्याच्यावरती आपल्याला 5-5 इंचाचे घ्यायचे किंवा 4 इंचाचे घ्या छोटा वर्तुळ. मी 4 घेते. सगळीकडे 4च घ्यायचे. 4 गोल वर्तुळ काढायचं आपल्याला इथे. तुमच्याकडे राऊंडर असतो ना, त्याने पण तुम्ही घेऊ शकता. आता इथे आपल्याला एक पानाचा शेप घ्यायचा आहे. इथे आपले पानाचे 1 2 3 4 5 6 7 8 लाईन्स आपल्याला मिळालेले आहेत. तर आपल्याला काय करायचं, इथे पानाचा शेप घ्यायचा आहे. तर तुम्हाला पान काढता येत नाहीये, तर काय करायचं, तर आपण जे हे फोल्ड केलेलं आहे ना, जी लाईन मारलेली आपण या लाईन वरती घेते. आणि ही जी मधली जी लाईन आहे, हे आणि हे तुम्हाला याच्या मध्ये काढायचंय. बस एवढंच करायचंय. जर तुम्ही कन्फ्युजन होऊ नका, एकदम सिंपल आहे, एवढंच करायचंय. बस इथल्या मधल्या पॉइंट वरती आपल्याला काय करायचंय, लाईन्स घ्यायचे. परत आपल्याला काय करायचंय, हे लाईन्स आणि ही लाईन्स जॉईन करायची आपल्याला. ठीक आहे. हे असे लाईन्स तुम्हाला याच्या दोन्हीच्या मध्ये मिळून जातात. तसंच या साईडला पण असंच करायचंय. आणि आता आपल्याला मोठी रांगोळी कशी बनवायची बघा. आता पर्यंत पॉइंट करून घ्या. फक्त हे आपण मार्किंग साठी करतोय. ठीक आहे, तुमची रांगोळी परफेक्ट येण्यासाठी. तर हे आपल्याला लाईन्स मिळाले. बस आता तुम्हाला काय करायचं, इथे 5-5 इंच अंतर घ्यायचं. इथे मधली जी लाईन आपण मारलेली आहे ना, हे मेन मेन लाईन सोडून इथले मधल्या जे लाईन्स मारलेले आहेत त्याच्यावरती घ्यायचे. 5-5 इंच घ्या किंवा 4 इंच घ्या. एक सोडायचंय, एक घ्यायचंय. ते 5 इंच घेतलंय ना. हो, एक लाईन सोडायचंय, दुसरी लाईन पकडायची. एक लाईन सोडायची, दुसरी लाईन. एवढं झालं. तर आपल्याला काय करायचंय, हा पेपर जो घेतोय ना आपण, तो पण तेवढ्याच मापाचा घ्यायचा. हा जो माप आहे तो आपल्याला परफेक्ट घ्यायचा आहे. कुठे, इथे 5 इंचाचं बरोबर आहे. हे बघा, आता इथे फ्लावरचा शेप घ्यायचा आहे आपल्याला. तो रद्दी पेपर आहे ना, तो बरोबर 5 इंचाचाच घ्यायचा इथे. तो 5 इंचाचा आहे. ठीक आहे, तर आता हे 5 आणि हे 5 झालेत ना, आता याच्यामध्ये आपल्याला परफेक्ट 5 इंचाचाच घ्यायचंय.
तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, फोल्ड करायचंय. बस सिंपल पानाचा शेप द्यायचा आपल्याला. हे फोल्ड केला, बस सिंपल एवढंच फोल्ड करायचंय. या फोल्ड केलेल्या पासून आपल्याला काय करायचंय आता, हा 5 इंचाचा झाला, तर हा पॉईंट इथे ठेवायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला किती घ्यायचंय, याच्यामध्ये ब्रॉड किती घ्यायचंय, या आता हे 5च्या निम्मा किती घेतलो आपण, इथे पण हे 5 घेतलो होतो आपण, बरोबर आहे. तर 5च्या निम्मा किती येत आहे, 2.5 येत आहे, बरोबर. इथे 2.5 येत आहे, तर आपल्याला पण इथेच 2.5 घ्यायचंय. आपण फोल्डिंग केलं इथे, ठीक आहे. तर आपल्याला इथून घेतलो, इथे मध्यापर्यंत आपण 2.5 घेतला. तुम्हाला 2.5 घ्यायचं नसेल तर तुम्ही 2 पण ठेवू शकता, कारण आपल्याला जेवढा ब्रॉड पाहिजे त्याच्यावर डिपेंड आहे. तर तुम्हाला मी 2.5 पॉईंट करून दाखवते आणि 2 पॉईंट पण करून दाखवते, दोन्ही पण दाखवते. तर मी आधी 2.5 दाखवते, मग नंतर 2चं दाखवते. ठीक आहे, ते घेतलं, ते 2.5 घेतलं. तर आपल्याला इथे किती पॉईंट आहे याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये 1.5 इंचाचा घ्यायचा आपल्याला. इथे ही जी साईज आहे याच्या दोन्हीतल्या मध्ये जो अंतर आहे तो घ्यायचा आहे आपल्याला. बस एवढंच घ्यायचं इथला. आणि आपल्याला काय करायचंय, याला जो पॉईंट आहे 5चा, इथून आपल्याला फक्त राऊंड शेप घ्यायचा आहे. फक्त अर्ध वर्तुळ काढून घ्यायचं याला पॉईंट पर्यंत, बस एवढंच करायचंय. तर हा ब्रॉड येतो, तर आपल्याला 2.5 नको असेल, तर आपला हा पानाचा शेप वेगळा येतो. तर हे कट करून घ्यायचं तुम्हाला, आणि इथे राऊंड शेप घ्यायचा आहे. थोडकासा राऊंड शेप जो आपण लाईन्स मारली होती ना तिथे, हे एवढंच कटिंग करायचंय. आता हे बघा, हे याचा शेप असा आला, ठीक आहे. तो याच्यामध्ये बरोबर बसतो, दिसला या पॉइंट मध्ये. तर हा राऊंड शेप सारखा गोल आकार असं पानासारखा दिसतोय. तर आता आपल्याला काय करायचं, हा गोल शेप नकोय आपल्याला, पूर्ण पानाचा शेप पाहिजे. तर पानाचा शेप सुद्धा तुम्ही याला देऊ शकता. तुम्हाला हे पाहिजे असेल तर हे सगळीकडे हेच ठेवायचे. समजलं हे, हे पान समजलं. तर आता आपण यालाच आता थोडंसं, आता मी काय करते, हा मी 2.5 ठेवला होता, आता मला 2 ठेवायचे. मला हा गोल पान नकोय. तुम्हाला ठेवायचं तर गोल पान ठेवू शकता. आता मला काय करायचंय, इथं आपण 2.5 घेतलं होतं, आता आपल्याला 2 घ्यायचंय. 2 किंवा 2.25, मला बस एवढा जाड पान नकोय. तर आपल्याला पानाचा शेप कमी करायचा आहे, आणि हे आहे तसंच ठेवायचं आहे. इथला जो पॉइंट आहे तेवढाच ठेवायचा आहे बघा. इथला काय कट नाही करायचं आपल्याला, बस एवढाच. आता आपल्याला बस आपण काही केलेलं नाहीये, बस एवढंच कट केलंय. तर हा पान शेपचा आकार आला, तो आपल्याला इथेच ठेवायचा आहे आणि सगळीकडे आत लावून घ्यायचंय. जी मधली लाईन आहे ना, हे फोल्डिंगच्या त्याच लाईन वरती ठेवायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं. जर तुम्हाला याच्यामध्ये हाच फ्लावरचा जो शेप पाहिजे असेल, जो आपण इथे काढलाय तोच आपल्याला डबल फ्लावर इथे वरती काढायचे असेल, ते पण तुम्ही काढू शकता. फक्त याला काय करायचंय, अर्धा इंच इथे कमी करायचंय तुम्हाला. अर्धा इंच किंवा 1 इंच तुम्ही कमी करा, इथे होऊन जातं ते, ठीक आहे. हे बघा, मी एवढंच फोल्डिंग केलंय ते, आणि याला इथे ठेवते. बरोबर तुम्हाला या मापावरती ठेवायचंय आणि बरोबर इथे मार्किंग करून घ्यायचंय. तर इथं फ्लावरचा शेप हा दुसरा फ्लावरचा शेप येतो. जर तुम्हाला इथे राऊंड नको असेल, तर राऊंड द्यायचं असेल तर तुम्ही दुसरी रांगोळी परत वर काढू शकता. तर मी हे इथे काढते.
तर ही रांगोळी झाली आपली. ठीक आहे, एवढं समजलं. तर आपल्याला काय करायचं इथे, राऊंड शेप घ्यायचा इथे. आता हा जो पॉइंट आहे आपल्याला पूर्ण हायतून असा राऊंड शेप घ्यायचा आहे. राऊंड शेप इथे किती मार्किंग आहे आपली बघा. राऊंड शेप कसं घ्यायचं तुम्हाला जर चुकत असेल तर बरोबर ह्या पॉइंटला पकडायचा आहे. आपला हा जो मधला जो पॉइंट आहे त्याला पकडायचा आहे. आणि इथेपर्यंत किती येत आहे, 12.5, बरोबर 12.5 येत आहे. तर इथे पण आपल्याला 12.5, बरोबर 12.5चं सगळीकडे मार्किंग करून घ्या. म्हणजे तुमचा परफेक्ट असा राऊंड शेप येतो. तर आपला हा वर्तुळ झाला. तर आता आपल्याला काय करायचंय, इथे हा जो वर्तुळ आहे त्या वर्तुळ पासून आपल्याला काय करायचंय, 3 इंच माप घ्यायचंय. इथून 3 इंचाचं घ्यायचं, 3 इंच. सगळीकडे 3 इंच घ्या. हे पॉइंट जे आहेत ना इथे जॉईंट करायचे राऊंड शेप मध्ये. हे पॉइंट या पॉइंटला जॉईंट करा. तर आता तुम्हाला घेताना इथे काय करायचंय, डबल बॉर्डर घ्यायचंय. तर नंतर घ्यायचंय, हे पूर्ण रांगोळी झाल्यानंतर तुम्हाला डबल बॉर्डर इथे घ्यायचंय. ठीक आहे, समजलं एवढं. डबल बॉर्डर घ्यायचंय आणि इथून 1-1 इंच जर तुम्ही घेतलात तर अजून वाढवून, तर राऊंड शेप मध्ये जर तुम्हाला राऊंड शेप मध्ये ठेवायचं तर राऊंड शेप मध्ये ठेवू शकता. आहे तसं पण तुम्ही कट करू शकता. एवढं समजलं. तर चला आपण बनवायला घेऊया. हा जो हिरवा ग्रीन कलर जो आहे, आवाज येतोय का? ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, आतमध्ये जर तुम्हाला गोल ठेवायचं तर तुम्ही गोल ठेवू शकता, किंवा आतमध्ये जर तुम्हाला डिझाईन पाहिजे असेल तर तुम्ही डिझाईन पण करू शकता, किंवा पूर्ण 1-2-3 कलर मध्ये तुम्ही 2-3 कलर मध्ये सुद्धा तुम्ही फिलिंग करू शकता. ठीक आहे. तर आता मी काय करते, इथे आउटलाईन घेते. ऍक्च्युली मी करताना तुम्हाला प्रेस करायचं आहे, फेदरला चिटकलं नाही पाहिजे ग्लू, एवढं लक्षात ठेवा. कारण आपलं काय होतं, वरच असं चिटकतंय फेदरला, मग काय होतं ते परत परत निघतं ते. व्यवस्थित काम करा. करतानाच आपल्याला काय करायचंय, फिनिशिंगची गरज लागणार नाही एवढं लक्षात ठेवायचंय. बरोबर आउटलाईन वरती तुम्हाला ग्लू लावायचा आणि थ्रेड पण तिथे जॉईंट करायचंय. आता इथे आपल्याला काय करायचं, इथे चिटकवायचंय. इथे थोडस आपल्याला जर टोप पाहिजे असेल तर शेवटपर्यंत चिटकवायचं याला, आणि इकडे ओढून घ्यायचं हळूच.
फिरवायचं इथे थ्रेड आणि आपल्याला पाहिजे तो टोक येतो इथे. जर तुम्हाला आता पिंक कलर घ्यायचा आहे, पिंक कलर मी याच्यामध्ये पिंक कलर का निवडलाय, कारण मला पूर्ण डार्क करायचे. तुम्हाला जर हायलाईट करायचे असेल डार्क आणि दोन्ही कलर मिक्स करायचे असतील हायलाईट कलर, तर तुम्ही हे दोन्ही करू शकता याच्यामध्ये. ठीक आहे, दोन्ही पण तुम्ही करा. रेड असेल तर रेडचा दुसरा कलर तुम्ही घेऊ शकता. तर हे दोन कलर मी ते घेऊ शकते, पण मला दोन कलर नाही घ्यायचा. तर ते आता याला चिटकूनच घ्यायचं, याला गॅप नाही सोडायचं इथे. लाईट पिंक हा डार्क पिंक आहे. डार्क पिंक. तुम्ही लाईट पिंक पण घेऊ शकता, असं काही नाही की तेच पाहिजे. हा. तुमच्याकडे जे कलर असेल ते तुम्ही घेऊ शकता. नॉर्मली आपण शेडिंग मध्ये किती कलर घेऊ शकतो? 3-4 कलर देऊ शकतो. जसं फुल जर मोठं असेल हा. तर 4 कलर देऊ शकतो. आता हे आपलं फुल छोटं आहे, 4 इंचाचं आहे, तर हम्म. त्याला तुम्ही 3 शेडिंग देऊ शकता. त्यामुळे आपण हे डार्क कलर घेतलेला आहे. तर आता मी हे तुम्हाला 2 करून दाखवले. आता इथे दाखवते तुम्हाला. बाकीचं सगळं करत बसायला वेळ जाईल आपला. ठीक आहे, बाकीचं एवढं तुम्हाला सगळं असंच करून घ्यायचंय. तुम्हाला शेडिंग मध्ये करायचं शेडिंग मध्ये करा. 2-3 कलर घ्यायच्या मध्ये. तर आता मी इथे घेते. इथे हाफ व्हाईट छान वाटणार नाही, किंवा आपण दुसरा ऑरेंज घेतला किंवा पिंक घेतला, रेड घेतला, तर इथे काय होईल, आपला इथली डिझाईन मार खाते. याच्या विरुद्ध कलर कोणते कोणते आहेत, तर तुम्ही तो घेऊ शकता. आता विरुद्ध कलर जसं की आता याच्या बाजूला ग्रीन आहे, तर ग्रीन पण छान वाटणार नाहीये, किंवा याच्या बाजूला रेड पण छान वाटणार नाही, पिंक छान वाटणार नाही, ऑरेंज पण छान दिसणार नाही, कारण हे शेडिंगचे प्रकार येतात. ऑरेंज, रेड, पिंक जे आहेत हे सगळे शेडिंगचे प्रकार येतात. मरून सुद्धा याला मॅच होणार नाही, कारण मरून सारखा झाड याच्यामध्ये मर्ज होऊन जात आहे. तर ते पण घ्यायचं नाही. तर याच्या विरुद्ध दिसणार आहे, जसं काही आता आपण घेतलो, हा याच्या विरुद्ध कलर आहे, निळा घेऊ शकतो. ठीक आहे, ओके.
अजून मग आपण घेऊ ब्लू शकतो. ब्लू हो, ब्ल्यू घेऊ शकतो ना. हे हा. काय, लाईट ब्ल्यू घेऊ शकतो. हम्म. डार्क ब्ल्यू नाही घ्यायचं, फक्त लाईट कलर मध्ये. किंवा हाफ कलर जो आहे रेयॉन कलर तुम्ही घेऊ शकता. येलो घेऊ शकता. तर हा कलर, तर सगळ्यात उत्तम हा कलर दिसतो. ठीक आहे, तर हा कलर तुम्हाला घ्यायचा आहे. हा डार्क येलो कलर आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, हे उठून दिसतात. कुठला कलर उठून दिसतो? ग्रीन पण उठून दिसतो आणि पिंक पण उठून दिसतो. तर आपल्याला काय करायचंय, हा येलो कलर चूज करायचा आहे. कुठला हळदीसारखा जो कलर असतो ना डार्क, तो घ्यायचा आहे. पहिला आउटलाईन करून घेऊ आपण. आउटलाईन फक्त आता मी डार्क ग्रीनने सगळीकडे आउटलाईन घेते. आपल्याला आता कलर द्यायचा इथे. तो यायचा आहेत आपल्याला. डायरेक्ट खाली नाही जायचं, खालून इथेपर्यंत जायचं. खालून जर आला तर तुमचं थोडंसं मिस्टेक होईल. ओके, तुम्हाला समजलं असेल आता हे. तर मी आता हे पूर्ण करून दाखवते तुम्हाला. त्यानंतर इथला फिलिंग करूया, मग आतला करू. त्यानंतर आपण एक सप्तपदीची डिझाईन क्रिएट करू आणि ते बनवू थोडासा. आता इथे काय करायचं आपल्याला, शेवटपर्यंत घालायचे ते. जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपल्याला हे घालायचं. आता हे जेवढं आतमध्ये जाईल तेवढं तुम्हाला घालवायचंय. इथून असं फिरवायचंय. एवढं हे आपल्याला, हे पण मर्च व्हायला नाही पाहिजे. हे आपल्याला आउटलाईन दिसली पाहिजे. एवढं थोडंसं सोडूनच घ्यायचंय. हे बघा, पूर्ण जसं आहे ना इथे, एवढं लक्षात ठेवायचं. इथे एकदम असं घासून नाही घ्यायचं. इथं कसं ठेवलं ना, आपल्याला आउटलाईन कसं दिसते इथे, ते दिसायला पाहिजे. जर तुम्ही एकदमच असं चिटकून जर घेतला तर ते आउटलाईन काय होईल, ते मर्ज होऊन जाईल, या एकमेकांमध्ये जाईल. थोडंसं अंतर ठेवून त्याला, पण एवढं पण हे करायचं नाही की दोन्हीच्या मध्ये इथे गॅप पडेल. दोन्हीच्या मध्ये इथे गॅप पडू द्यायचं नाहीये. आता व्यवस्थित करून घ्यायचे ते. बघा इथे कसं केलं आपण, पूर्ण असं राऊंड शेप मध्ये घेतला. इथे इथे कसं घेतला, इथे कसं दिसतंय, असा हा शेप दिसतोय इथे, इथपर्यंत घेतलेलाचा. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे शेप येतात त्याचे. आता हे आपण राऊंड शेप मध्ये घेतोय. आता एवढं समजलं तुम्हाला. आता जर इथे तुम्हाला दुसरी डिझाईन करायची असेल, याच्यामध्ये आता वेगळी डिझाईन येते. आता ही वेगळी डिझाईन करायची असेल तर कसं करायचं ते पण सांगते. आता आपल्याला घ्यायचे कुठले कुठले कलर घ्यायचे त्याच्यामध्ये. हा कलर पण येणार, हा कलर पण येणार, हा कलर पण येणार, तिन्ही पण येणार. त्याच्या व्यतिरिक्त आणखी पण कलर्स येणार. ओके, तर ते घेऊया आपण. तर आता मी घेते इथे, याला मॅच होणार आहे. आता इथे घेतला तर आता इथे कुठला कलर येणार, इथे येलो पण आहे, ग्रीन पण आहे, पिंक पण आहे. आता याचे विरुद्ध कलर घ्यायचे. आता कुठला घेऊ शकतो याच्या विरुद्ध कलर, आपले पिवळा झाला, गुलाबी झाला, हिरवा झाला. स्काय ब्लू ताई. लाईट ब्ल्यू छान वाटेल का, आपल्याला थोडासा डिस्टन्स घ्यायचंय. ठीक आहे, तर लाईट ब्ल्यू कलर तर घेतला तर काय करायचं आपल्याला, इथे दोन तीन कलर घ्यायचे. ते पण यायला पाहिजे मध्ये, ते पण कलर यायला पाहिजे. इथे घेतला तर कुठला छान वाटेल, तर इथे काय होईल, कारण याच्यामध्ये हा ग्रीन मध्ये तो मर्ज होऊन चालला इथे. हे बघा, हा.
ग्रीन मध्ये काय दिसून येतो का याच्यामध्ये? नाही. तर जास्त घेतल्यानंतर थोडासाच तो दिसून येईल. पण आता याच्यामध्ये उठाव कलर कुठला दिसणार आहे? तर आता आपल्याला दिसणार आहे हा व्हाईट. हाफ व्हाईट घ्यायचंय. तर याच्या विरुद्ध हे उठून दिसतो ना? हो हो. मग आपण कुठला घ्यायचा? हा घ्यायचा की हा घ्यायचा? याच्यामध्ये कसं आहे, दोन्ही मर्ज होऊन जातात. ग्रीन आणि याच्यामध्ये कसं मर्ज होऊन चालतात. पण हे हम्म, कसं एकदम उठावून दिसतं. हम्म. आपल्याला ही रांगोळी कसं करायचंय? एकदम उठवून दिसायचंय. तर रेड कलर पण याच्यामध्ये उठून दिसणार आहे, कारण मर्ज होऊन जातं हा कलर याच्यामध्ये. मध्ये पोहोचू. हे बघा, गुलाबी मध्ये हा मर्ज होऊन जातो. गुलाबी याच्या बाजूलाच आहे गुलाबी. हम्म, रेडच्या आता पूर्ण हे दिलं असलं तर काय होईल? हे तर डार्क आणि हे दोन्ही इथं काय होईल? सेम सेम दिसणार, थोडंसं हायलाइट दिसणार. हम्म. ओके, तर हायलाइट दिसतं. तर मी थोडंसं आता आपल्या अंतरावरती हे घ्यायचंय. तर आपल्याला डिझाईन कशी करायची आता? यालाच डिझाईन कसं करायचं? आता इथून घेतला एवढंच याला. आता मी याला चिटकून घेतला हाफ व्हाईट. याला चिटकूनच घ्यायचंय. जास्त त्याला पण आहे, जेणेकरून आपली डिझाईन खराब होईल. ठीक आहे, एवढ्याच वरतीच घ्यायचंय. आणि गॅप पण पडू द्यायचं नाही आपल्याला. ठीक आहे. आपला हा जो शेप आहे तो पण राहायला पाहिजे इथे. जो इथला टोक जो आहे हे पण दिसायला पाहिजे. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं, बस एवढंच करायचं तुम्हाला. आणि इथे डायरेक्टली फिरवायचं नाहीये, कट करायचं आपल्याला. कट केल्यानंतर काय होईल? हा पूर्ण जो शेप आहे तो शेप येतो आपल्याला. जर फिरवला तर काय होईल? इथे राऊंड शेप येतो, मग इथला शेप बिघडतो मग आपला. तर आता इथे आपल्याला 3-4 कलर घ्यायचे तिथे. आता हे फिरून घ्यायचे फक्त कुठपर्यंत? अर्ध्यापर्यंत हे घ्यायचंय. अर्ध्यानंतर तुम्ही कुठलाही कलर घेऊ शकता, कारण आपल्याला याच्या विरुद्ध पाहिजे. विरुद्ध कलर मरून कलर पण तुम्ही घेऊ शकता याच्या बाजूला. आता हे राऊंड शेप मध्ये घ्यायचं आपल्याला. घेता घेताच राऊंड शेप मध्ये घ्यायचंय. हलका हलका राऊंड शेप घ्यायचंय. आता याच्या बाजूला येलो छान वाटेल की गुलाबी? मी येलो घेते. आता याच्या बाजूला कुठला घ्यायचा? ग्रीन कलर. तुम्हाला हे डिझाईन काढता आली ना सर्वांना? तर आता आपल्याला काय करायचं? इथे हा जो कलर आहे इथे आउटलाईन द्यायचे. कशा पद्धतीने? जशी आपली डिझाईन आहे त्या पद्धतीने. आपली डिझाईन कशी आहे? अशी आहे. इथून आपण राऊंड शेप घेतला होता हाफ सर्कल मध्ये. इथे दिसते तुम्हाला? हे बघा, अशा पद्धतीने आपली डिझाईन होती. आठवते की नाही? तर तुम्हाला असे घ्यायचं आहे. इथे आपल्याला टोक पाहिजे, तर तसंच घ्यायचंय. समजलं एवढं? आता आपण इथे पिंक कलर घेऊ शकतो. जसं आहे तसं इथे पिंक कलर घेऊ शकतो. ओके, सगळ्यांना आवडली? तर ही आपल्या क्लासमधली रांगोळी. तर आता आपण बघूया सप्तपदीची डिझाईन. ओके, तर आपण डिझाईन क्रिएट करतो ना, त्यामुळे आपल्याला थोडासा उशीर होतो, बाकी काही नाही.
तर इथे सिंगल आउटलाईन तुम्हाला हे छान नाही वाटणार, तर आपल्याला काय करायचं आहे, डबल आउटलाईन द्यायचे बाहेरच्या बाजूला. तर आपल्याला हा जो पार्ट आहे, जसं आपण इथे केलेला आहे तसंच इथे करायचंय. पहिला आपण काय घेतलो, इथे हाफ व्हाईट घेतला, तसंच इथे पण आपल्याला हाफ व्हाईट घ्यायचंय, नंतर ब्राऊन कलर घ्यायचंय, इथे पण ब्राऊन कलर घ्यायचंय, इथे येलो घेतला तसंच इथे पण सेम करायचंय. तर हे असंच आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. आता आपण जसं इकडे घेतलं तसंच आपल्याला इकडे करायचंय. ठीक आहे.
इथे आपल्याला काय करायचंय, डबल लाईन घ्यायची, ग्रीनची डबल लाईन. तर आपला हे पूर्ण पार्ट बनवून झालेला आहे. आता इथे आपल्याला हा जो गोल पार्ट आहे याच्यामध्ये आपल्याला भरायचा आहे. स्निंग करताना आम्ही घेतलाय हा ग्रीन कलरचा, आपण डबल लेअर करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला घ्यायचा आहे हा हिरव्याच्या मध्ये मी हा व्हाईट कलर भरणार आहे. त्यानंतर दुसरा कलर भरूया. लावताना आपल्याला काय करायचंय, ह्याला चिटकूनच हे पूर्ण राऊंड घ्यायचंय. पूर्ण राऊंड याला 3 लेअर घ्यायचे आहेत. तर आपला हाफ व्हाईट देऊन झालेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, पिवळा कलर घ्यायचा आहे. तर पिवळा कलर आपल्याला काय करायचंय, इथं दिल्यानंतर त्यानंतर आपल्याला गुलाबी आतमध्ये घ्यायचंय. तर हे दोन्ही याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहेत. तर आपला हा त्या क्लासमध्ये बस एवढंच होतं. आता हे डिझाईन एकदम परफेक्ट आणि सुंदर झालेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, ही जी बॉर्डर आहे आपल्याला सगळी आता कट करून टाकायची आहे. सर्व बॉर्डर जी आहे आपल्याला कट करायची. सर्व हे जे आहे ह्या बॉर्डर पासून किंचित आपल्याला एवढंच जागा सोडून आपल्याला कट करायचंय. पूर्ण असं फक्त किंचितच जागा सोडायची आणि याला चांगल्या कात्रीने कट करून घ्यायचंय.